ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार आणि गुणगौरव झाला तो राऊतांना आवडलेला नाहीये। संजय राऊत यांनी शिंदेंचा दिल्लीत सत्कार झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्या निमित्तानं इतर नेते मंडळींनी संजय राऊत यांचीच कान उघडणी केली आहे। पाहूया। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलं। त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला। सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते। अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले। पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील। आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन। आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही धुकधुक होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे। अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे। ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता। आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय। खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का? संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत। त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। ते का चिडचिड करतात मला माहीत नाही।